ओली भेळ करण्यासाठी आपण एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ती मिक्सरमध्ये ठेचून तिचा मिरचीचा ठेचा तयार करायचा। त्यानंतर बाउलमध्ये हे मुरमुरे घेऊन फरसाणा घेऊन दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचे। नंतर मिरचीचा ठेचा टाकून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, कैरी, कोथिंबीर, बारीक शेव, चिंचेची चटणी टाकून सर्व हे मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपली ओली भेळ तयार होईल। एका प्लेटमध्ये घेऊन आपण त्याच्यावर थोडी चिंचेची चटणी, धने जिरे पावडर, चाट मसाला, खारे शेंगदाणे, बारीक शेव, कोथिंबीर टाकून आपली ओली भेळ तयार करणार आहोत। अशा पद्धतीने आपली भेळ तयार झाली। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा।